हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर न्यू व्लॉग. आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली. आणि मी शूट करते व्लॉग कारण की बसले होते मी निवांत, रेडी झाले होते. ॲक्च्युली शास्त्रीधर भोईवारीचं मला शूट करायचं होतं, त्याकरता मी रेडी झाले होते. आणि नवनवीन कन्सेप्ट तुमच्याकरता मी घेऊन येते. सो माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगा. शॉर्ट व्हिडिओ देखील मी आता अपलोड करते. आता खूप व्हिडिओज अपलोड होतात ते, कारण की आता मी भरपूर वेळ काढते व्हिडिओज करता, कारण की मध्यंतरी बराच गॅप आला होता आणि बऱ्याच गॅप नंतर पुन्हा नव्याने खूप छान सुरुवात झालेली आहे. आणि तुमचा सपोर्ट देखील खूप छान मिळतो, त्यामुळे खूप छान वाटते. माझ्या यूट्यूबला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला सोनाली व्लॉग्स हे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. सो पटकन जा आणि पटकन सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. इंस्टाला आणि फेसबुकला देखील मला फॉलो करा. मी आत्ता ह्या 3 ठिकाणीच अवेलेबल आहे. सो जितकं तुम्हाला पॉसिबल होईल तितकं माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा. देन आजचा लुक कसा वाटतो हे तुम्ही मला नक्की सांगा, कारण की आज मी सिम्पल लुक केलेला आहे. हा माझा खूप जुना टॉप आहे, पण मला खूप आवडतो. व्हाईट कलर हा माझ्यावरती खूप छान दिसतो आणि मला आवडतात व्हाईट कलरचे कपडे. पण आता सध्या तरी हाच एक टॉप असा आहे की जो माझ्याकडे चांगला आहे. बाकीचे एवढे चांगले राहिलेले नाहीत. आणि खूप दिवसानंतर आज मी वेअर केला आहे वेस्टर्न टॉप आणि जीन्स. खूप म्हणजे खूप दिवसानंतर ना, कारण की नेहमी मी व्हिडिओ साडींवरतीच बनवत असते. मला साडींवरती बिकॉज मला साडीवरचे फोटो आवडतात माझे आणि तुम्हालाही आवडतात, त्यामुळे मी शक्यतो साडीवरती व्हिडिओज अपलोड करत असते. साडीवरचेच व्हिडिओ मी शेअर करत असते जास्त. आणि माझ्या मेकअप ट्युटोरियल व्हिडिओला खूप लाईक्स मिळालेत, मला आवडलं ते. खूप दिवसानंतर मी मेकअपचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आणि तो देखील तुम्ही आवडीने पाहताय. त्यानंतर शास्त्रीधर भोईवानी त्याच लुकमध्ये मी व्हिडिओ शूट केला आणि तो देखील प्रचंड तुम्ही आवडीने पाहिलाय, तुम्हाला तो आवडतोय. त्याच्यामध्ये बरेच असे पंचेस निघाले जे कॉमेडी असतील तर ते पण मी अपलोड केलेत इन्स्टावरती. थोडंसं तर दक्षिणा काय म्हणतात त्याला, रुळायला लागलाय, त्याला देखील आता आवड निर्माण व्हायला लागली. त्याला म्हणजे त्याला असं आहे, एकदा डायलॉग सांगितलं की त्याच्या लगेच लक्षात येतो, बसतो माइंडमध्ये त्याच्या फिट. ते मी मान्य करेल, पण जसं हवं होतं ना फेसमध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा म्हणजे नाही का कॉमेडीला सुटेबल असं त्याने त्याच्या एक्सप्रेशन द्यावेत असं नेहमी आम्हाला वाटायचं. सो आता त्या सगळ्या गोष्टी तो न सांगता करतोय, त्यामुळे खूप हेल्प होते मला. रिपीट घ्यावं नाही लागत. एकदा का कॅमेरा ऑन केला, कॅमेरा सेट केला तर एक 10 ते 15 मिनिटामध्ये शूट होतं आमचं. रिटेक होत नाही. मी शक्यतो जास्त रिटेक घेत नाही, कारण की इतका वेळ पण नाही मिळत मला. तुम्हाला पण माहिती, मला हॉटेलच्या म्हणजे आपलं जे हॉटेल आहे त्याच्या कामातूनच मला फुरसत नसते. एकीकडे स्वतःचा बिझनेस सांभाळायचा आणि दुसरीकडे आपल्याला आवड आहे म्हणून व्हिडिओज पोस्ट करायचे. ह्या दोन्हीचा बॅलन्स सांभाळणं थोडंसं अवघड जातं मला, कारण की फॅमिली बिझनेसकडे लक्ष देणं फार गरजेचं होतं. नाहीतर काय ढोलकीसारखं आहे ना, बडवतील आपल्याला. सो अशी गत होते कधी कधी माझी. मला असं वाटतं की चुका कमी आणि काम जास्त असावं, त्यामुळे तिथेही लक्ष देणं फार गरजेचं असतं माझ्याकरता. फार डिफिकल्ट होऊन जातं मला की अरे आपण इथे कमी नको पडायला, कारण की आपलं स्वतःचा बिझनेस आहे आणि त्यामध्ये जर आपण कमी पडलो तर ऑब्व्हियसली आपल्यामुळे घरच्यांना त्रास होईल, किंबहुना ते पण तिथं जोडले गेलेले आहेत, आपल्यामुळे त्यांना जास्त कामाचा लोड येईल. ह्या सगळ्या गोष्टींना ना मी टाळत असते. मला असं वाटतं की नको, जितकं आपल्याला पॉसिबल होईल तितकं आपण सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्यात आणि त्या मी मॅनेज करत असते. त्यामध्ये काही वाद नाही, होतात सगळ्या गोष्टी मॅनेज. फक्त एवढंच ते मॅनेज करता आहे ना नाकी 9 येतात, त्यामुळे थोडंसं कधीतरी असं होतं, म्हणजे 19-20 नाही का, की कधीतरी व्हिडिओमध्ये गॅप पडतो माझ्या. ते पण जास्त गॅप तर कधी पडला माझं की जेणेकरून मम्मी आजारी होती, मम्मीचं ऑपरेशन वगैरे होतं
आणि मला असं वाटलं की नाही, मम्मीला जास्त वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तिथे वेळ दिला आणि त्यावेळेस मी करू शकले असते, मी रडत व्हिडिओज पोस्ट करू शकले असते किंवा हॉस्पिटलमधला प्रत्येक एक मुवमेंट मी तुमच्यासोबत शेअर करू शकले असते. पण मनस्थिती नव्हती माझी ती की अरे यार, की माझ्या आईचं ऑपरेशन आहे आणि मी ते व्हिडिओ शूट करत बसावे. त्यामुळे ती माझी अजिबात मनस्थिती नव्हती. हां, ज्यावेळेस एखादा कॅमेरामॅन माझ्याकडे अवेलेबल असता आणि जर त्यांनी कळत न कळत शूट केलं असतं आणि जर ते पोस्ट केलं असतं तर एक ती वेगळी गोष्ट आहे. पण त्यावेळेस असं होतं की आम्ही फॅमिली मेंबर्स खूप डिप्रेशनमध्ये आलो होतो आणि त्यामुळे मला ते पॉसिबल नाही झालं की ते मुवमेंट, मला असं इच्छा नव्हती की ते मुवमेंट शेअर करावेत म्हणून. मला माहिती, मी जर ते रडत कडत मुवमेंट शेअर केले असते ना तर मी खूप चांगले व्ह्यूज कमवले असते. पण व्ह्यूज कमवण्याकरता मला म्हणजे माझ्या आईची ती सिच्युएशन इथपर्यंत मांडण्याची गरज नाही वाटली. ओके, ठीक आहे, थोडं लेट व्ह्यूज चांगले आपल्याला मिळतील, पण मिळतील. मग त्याच्यामुळे मी तो जो काही मला माझ्या आईकरता वेळ द्यायचा होता ना, तो मी तिथे आईसाठीच वेळ दिला. तो अजिबात व्हिडिओज काढले, मग त्यानंतर ते शूट वगैरे करून ते अपलोड केले रडत कडत आणि मग तिथे वेळ दिलाय, तसं केलेलं नाही आहे. कारण की त्यावेळेस खरंच सांगते, अचानकच आमच्या पुढे असं काही डॉक्टरांनी सगळं काही मांडलं होतं आणि नव्हतं, म्हणजे आम्हाला आमच्यावरती संयम नव्हता. आम्हाला आमची आई हवी होती आणि त्याकरताच ती आमची एक धडपड होती. त्याकरता आम्ही सर्व कामांना बाजूला ठेवून, म्हणजे जो काय आपला बिझनेस आहे तो पण बंद होता, सगळी कामं बाजूला ठेवून फक्त आम्ही आईकरता वेळ देत होतो, आईसाठी झगडत होतो. आपल्याला आपली आई हवी, त्याकरता आपल्याला काय करता येईल, आम्ही फक्त त्याच गोष्टींकडे फोकस केलं होतं. आणि म्हणूनच आज आई सुखरूप घरी आहे परमेश्वराच्या कृपेने. हां, त्या दरम्यान खूप गॅप पडला, पण मग आता तो गॅप भरून काढण्यासाठी बरेच व्हिडिओ अपलोड करावे लागतात. ते होतील अपलोड किंवा त्यासाठी थोडंसं कष्ट पडतंय. ठीक आहे, करूया आपण कष्ट, त्यामध्ये पण काही वाद नाही आहे. पण मोस्ट इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की आज आई घरामध्ये सुखरूप आहे. त्यामुळेच व्हिडिओज वगैरे करायला देखील आता मजा येते आणि खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल होतात. ते तुमचं देखील खूप छान मला सपोर्ट मिळतो. ज्यावेळेस आई आजारी होती मी खूप कमी पोस्ट टाकल्या होत्या आणि मी सांगितलं होतं की आई आजारी, आईचं ऑपरेशन आहे वगैरे, किंवा ऑपरेशन झाल्यानंतर पण मी 1-2 पोस्ट टाकल्या की आईचं ऑपरेशन वगैरे झालं आहे. त्यावेळेस पण जो काही तुम्ही मला नाही का सपोर्ट केला, जे काही तुम्ही माझ्याकरता, माझ्या आईकरता तिथे तुम्ही प्रेम दिलं, त्यानंतरनं तुमचे आशीर्वाद दिले, परमेश्वराकडे तुम्ही प्रार्थना केली, आज तीच कामी आली आणि त्यामुळेच आज सगळ्या गोष्टी स्टेबल आहेत असं तरी मी म्हणेल. बाकी माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, भरभरून माझ्यावरती प्रेम करा. नेहमी प्रेम करतात, त्याहून जास्त थोडंसं प्रेम करा, कारण की आत्ता मला खूप गरज आहे तुमच्या प्रेमाची. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही माझ्यावरती प्रेम करा आणि नवीन व्हिडिओज डेली अपलोड होत आहेत, यूट्यूबवर होत आहेत. यूट्यूबवरती सबस्क्राईब नसेल केलं तर पुन्हा एकदा सांगते, सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, भरभरून प्रेम द्या आणि आमची जोडी दक्ष आणि माझी जोडी कशी वाटते हे नक्की सांगा. छोटासा एक प्रयत्न आहे करण्याचा, सो तो करतो आम्ही. आणि हो, लवकरच मी आणखीन काही मेंबर्स इन्क्लूड होणार आहेत आपल्या व्हिडिओमध्ये. थोडासा वेळ द्या, त्यांना देखील मी लवकरच इन्क्लूड करून घेईल, कारण की आत्ता थोडंसं पावसामुळे येण्या जाण्याचा प्रवास वगैरे करण्याचा त्यांनाही त्रास होतो आणि मी सतत आईकडे जात असल्यामुळे मी आता सध्या त्यांना माझ्या घरी जास्त वेळ ठेवू शकत नाही. ठीक आहे, कारण की मला माहिती नसतं मी आईकडे गेल्यानंतर ना किती वेळात रिटर्न येईल, सो ही मला गॅरंटी नसते. त्यामुळे मी त्यांना त्यांची कामं सोडून माझ्या घरी आणून बसवणं हे योग्य नाही आहे. त्याच्यामुळे मी आत्ता सध्या थोडंसं त्यांना व्हिडिओपासून लांब ठेवलेलं आहे. पण आपली पूर्ण टीम रेडी आहे एकत्र काम करण्याकरता आणि ज्यावेळेस पूर्ण टीम एकत्र येईल त्याच आणखीन धमाल व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकरता येईल, तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. सो कंटिन्यू करा, नेहमी माझ्यावरती प्रेम करत राहा आणि नेहमीच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. ओके, आज करता बस इतकंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर, लव यू.